नमस्कार मित्रांनो, शासनाच्या विविध योजना संदर्भात वेगवेगळ्या बातम्या सातत्यानं येत असतात. पुन्हा एकदा मोठी बातमी समोर आलेली आहे की 2 दिवसात हे कागदपत्रे जमा करा तरच अनुदान मिळणार. ही बातमी काही पोर्टलवरून प्रसिद्ध झालेली आहे. राज्यातील जवळपास 33 लाख शेतकऱ्यांना आता 7 दिवसात आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले आहे. ही पूरक कागदपत्रे जमा न करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज 9 जानेवारीनंतर संगणकीय प्रणालीतून स्वयं रद्द ॲटो डिलीट होतील अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अनुदानासाठी अर्ज केलेल्या राज्यातील 33 लाख शेतकऱ्यांना आता 7 दिवसात ही आवश्यक कागदपत्र जमा करण्यास सांगण्यात आलेलं आहे. पूरक कागदपत्रे जमा न करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज 9 जानेवारीनंतर संगणकीय प्रणालीतून स्वयं रद्द ॲटो डिलीटेड होतील अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. कृषी आयुक्तालयातील एका सूत्रांकडून सांगण्यात आलं की महा-डीबीटी प्रणालीकडे अनुदानासाठी 2021 पासून जे काही अर्ज आलेले आहेत, म्हणजे 5 वर्षापासून, तर ते त्वरित निकाली काढण्यासाठी शासनाने आधीची सोडत पद्धत बंद केली. त्यानंतर सारे अर्ज प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वाने निवडले गेले. अंदाजे जवळपास 45 लाख अर्ज निवडण्यात आले होते. यापूर्वी निवड होताच विशिष्ट दिवसात कागदपत्र सादर करण्याची जी काही अट होती ती देखील अट शासनाने स्थगित केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी भरपूर कालावधी मिळाला, परंतु प्रशासनाला असं आढळून आलं की काही लाख शेतकऱ्यांकडे केवळ अर्ज भरले आहेत, निवड होऊन देखील असे शेतकरी लाभ घेण्यास पुढे आलेले नाहीत. त्यामुळे इतर शेतकऱ्यांची निवड करण्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे अशा जवळपास 33 लाख शेतकऱ्यांना आता कृषी विभागाने भ्रमणध्वनीद्वारे लघुसंदेश पाठवलेला आहे, म्हणजे मोबाईलवर, आणि त्यासाठी 7 दिवसाची मुदत दिलेली आहे. प्रसिद्धीपत्रकसुद्धा काढलेलं आहे की महा-डीबीटी प्रणाली अंतर्गत अधिक जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा व ही प्रक्रिया सुटसुटीत होईल. त्यामुळे अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी आता अर्ज निवडलेल्या शेतकऱ्यांना 7/12/8 उतारा, गाव, शिवाराचा पत्ता, आधार व बँक खाते क्रमांक अशी कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु यांत्रिकीकरणाची योजना असल्यास दरपत्रक, कोटेशन आणि फलोत्पन्नाशी संबंधित असलेल्या योजनेसाठी जे काही इस्टिमेट आहे ते इस्टिमेट देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना पूर्वसंमतीपत्र दिले जाणार आहे, मात्र कागदपत्र न दिल्यास असे अर्ज या संगणकीय प्रणालीमधून बाद केले जातील. पूर्वसंमती मिळालेले अर्ज म्हणजे जे आहेत तर ते कायम राहणार आहेत. अनुदानासाठी विविध योजनांमधून केलेल्या अर्जदार काही लाख शेतकऱ्यांना यापूर्वीच पूर्वसंमती दिली गेली आहे आणि जी काही शेतकऱ्यांची जी काही खरेदीची प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर पूर्ण करून महा-डीबीटी या प्रणाली अंतर्गत वेळेत बिलं सादर करण्यासाठीचं आवाहनसुद्धा करण्यात आलेलं आहे. तेव्हा जी काही पात्र शेतकरी असतील किंवा जे काही संबंधित शेतकरी असतील तर अशा शेतकऱ्यांनी जी काही कागदपत्र आहेत तर त्या संबंधिताकडे किंवा कृषी विभागाकडे सादर करावीत असंही त्या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. मात्र सरकारच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत तर ह्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं भरणपोषण कमी आणि शोषण हे जास्तीत जास्त होत असल्याचा असा अनेकांचा अनुभव आहे की लाडकी बहीण असो किंवा कुठलीही योजना असो, पण भीक नको पण कुत्रावर अशी गत ही लाभार्थ्यांची होताना दिसते आहे. तेव्हा सरकारकडून ज्या काही योजना जाहीर होतात तर या योजनेचा जो काही कागदी ससेमिरा पुरवावा लागतो तर त्याच्यामध्ये वेळ, श्रम, पैसा ह्या गोष्टी खर्च होतात आणि मग शेतकऱ्यांचा जो काही आर्थिक स्तर आहे तो उंचवायचा तो उंचवत नाही आणि मग सरकारला जर काही द्यायचंच असेल तर सरकारने शेतकऱ्यांच्या सरळ सरळ खात्याला लाभ द्यावा किंवा शेतकऱ्यांना पतमर्यादा उपलब्ध करून द्यावी की एकरी 1 लाख, 2 लाख, 5 लाख अशी उपलब्ध करून द्यावी की जे शेतकरी कर्ज भरणार नाहीत त्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावं आणि न भरणाऱ्यांना कायमचे बँकेचे दरवाजे बंद करण्यात यावी. जर एखाद्याकडे 2 एकर शेती असेल आणि त्याला जर 2 लाख रुपये पतमर्यादा बिनव्याजी दिली जात असेल तर ज्यावेळेस तो 2 लाख रुपये फेडेल किंवा ओडी टाईप अशी पतमर्यादा देण्यात यावी. मात्र सरकारला हे करायचं नाही. हे सगळं शोषणाची प्रक्रिया निरंतरपणे सुरू आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.